हाय गाईज, उद्या आहे आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीसाठी अभिमानाचा आणि स्वातंत्र्याचा दिवस. 14 एप्रिल, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. ही जयंती साजरी होत असताना अनेक जण म्हणतात की जयंती नाचून साजरी करू नका, वाचून साजरी करा. असं म्हणणाऱ्यांसाठी माझ्याकडे काही प्रश्न आहेत. शतकानुशतके ज्यांच्या आयुष्यातून हसू, आनंद, स्वाभिमान सगळं काही हिरावून घेतलं होतं, त्यांना रस्त्यावर उभं राहून छाती ठोकून जय भीम म्हणण्याची ताकद कोणी दिली? त्यांनी फक्त पुस्तकच दिली नाही, तर हरेक व्यक्तीच्या गुलामगिरीच्या साकळ्या तोडल्या आणि प्रत्येक समाजातील हरेक स्त्रियांच्या सुद्धा, बरं का, माणसाला माणूस म्हणून उभं केलं आणि डोकं वर करून जगा हा अधिकार, हक्क दिला. आज जो कोणी जयंतीच्या निमित्ताने नाचतो ना, तर तो फक्त नाच नसतो, शतकांच्या वेदनेचा तो उद्रेक असतो, दबलेल्या आवाजाचा हुंकार असतो आणि आम्ही देखील माणूस आहोत हा जाहीरनामा असतो. वाचा ना, 1000 वेळा वाचा, वर्षभर वाचूयात ना. एक दिवस हा स्वातंत्र्याचा उत्सव नाचून साजरा केला तर फरक काय पडतो? अनेक जण म्हणतात की आमचा बाप मोठा. असू दे ना, तुमचा बाप मोठा असू दे, कुणाचा बाप कितीही मोठा असू देत, परंतु जगाचे सिम्बॉल ऑफ नॉलेज असलेल्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांच्यासाठी कार्य केले. अनेक जण आले, कोणी निस्वार्थ लढले, कोणी स्वार्थासाठी, कोणी आपल्यासाठी, कोणी दुसऱ्यासाठी लढले, परंतु बाबासाहेब मात्र निसर्गातील प्रत्येक घटकासाठी लढले. ज्ञान हे बाबांचं शस्त्र होतं. मग ज्या ज्ञानाने स्वातंत्र्य मिळाले ते साजरे करत असताना डोळ्यात पाणी आलं आणि पायात ताल आला, तर यामध्ये चुकीचं काय आहे? ही जयंती साजरी होत नाही, फक्त ती अनुभवली जाते, जगली जाते आणि पायाच्या, गाण्याच्या प्रत्येक ठेक्यावर इतिहास बोलत असतो. या देशाचा संपूर्ण इतिहास लिहिणारे या आधुनिक भारताचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन. जय भीम.